पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत पाकमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला। तर दुसरीकडे भारतानं दहशतवाद्यांची नाकाबंदी करत पुन्हा एकदा दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं। दक्षिण काश्मीरमधील शोपियामध्ये दहशतवादी लष्कर ए तोयबा आणि TRFच्या 3 दहशतवाद्यांना संपवण्यात आलंय। पाहूया। भारताकडून दहशतवाद्यांची नाकाबंदी। ऑपरेशन केल्लर मध्ये 3 दहशतवादी ठार। TRFच्या कमांडरचाही खात्मा। भारताने आता दहशतवाद्यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे। पाक सोबत शस्त्रसंधी झाली असली तरी दहशतवादाविरोधात भारताची लढाई सुरूच आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता भारताने ऑपरेशन केल्लर हाती घेतलंय। या ऑपरेशन मध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली। यात लष्कर ए तोयबा आणि TRFच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। यामध्ये TRFचा कमांडरही मारला गेला। भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत या मोहिमेला ऑपरेशन केल्लर असं नाव दिलंय। शाहिद कुट्टे, अदनान शफीसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाहीये। शाहिद कुट्टे हा TRFचा कमांडर होता। केल्लर भागातील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस आणि सैन्य दलानं संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना घेरलं। ऑपरेशन केल्लर मध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। शोपियामध्ये केलेल्या या एन्काउंटर मध्ये तब्बल 3 खुंखार आतंकवाद्याचा खात्मा करण्यामध्ये आपल्या सिक्युरिटी फोर्सेसला यश मिळालेलं आहे आणि त्यातला एक दहशतवादी हा LET त्याचबरोबर TRF या जिहादी इस्लामिक ऑर्गनायझेशनचा ऑपरेशनल कमांडर असण्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी मिळते। मुळातच 22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातल्या काही महत्वाच्या अतिरेक्यांची घरं जी आहे ब्लास्ट करण्यामध्ये सिक्युरिटी फोर्सेसने यश मिळवलं होतं। त्यामधलाच एक हा कुट्टी हा एक त्यातला दहशतवादी आहे। पाक आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हल्ले करत भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। आता काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्यामुळे भारताने आता 4ही बाजूंनी दहशतवाद्यांची नाकाबंदी केल्याचं पाहायला मिळत आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।